जन्मदात्री माऊली, बाप उभ्या जन्माची सावली. मुलांसाठी आई वडील हेच त्यांचे आराध्य दैवत असतं. पण आजच्या बदलत्या जीवनशैलीचा जर आपण विचार केला तर ही दैवत कुठेतरी चुकायला लागली आहेत का असं वाटतं. या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये मुलांना हवं नको ते पुरवायच्या अट्टाहासापायी त्यांचं बालपण ते जगतात का, योग्य मार्गावरती चालू लागलेत का याचा विचार होत नाही. नाटिकेच्या पहिल्या प्रसंगातून आपल्याला ऐपत नसतानाही मुलाचे सर्व हट्ट पुरवणारे पालक दिसतात. पण मुलगा योग्य मार्गावर चाललाय याचा विचार होतो का? ऐका ना. बोल की ग. यावेळी मला पंचमीला साडी हवी आहे. तुम्ही मला गेल्या वर्षभरात एकही साडी दिली नाही. दिवाळीत देतो ग बाई तुला साडी. आता मला कर्जाचे हप्ते थकले ते भरायचे आता. तरी तुम्हाला सांगत होते मुलाची प्रत्येक गोष्ट ऐकत जाऊ नका. तुम्ही त्याच्या हट्टासाठी त्याला टॉपच्या शाळेत ऍडमिशन घेऊन दिले. मित्रांसारखा टॅब घेऊन दिला. मित्रांकडे 4 व्हीलर आहे म्हणून सेकंड हँड 4 व्हीलर घेऊन दिली. आता बघताय ना कर्जाचे हप्ते भरताना किती दारा मोडते ती. पगारात भागताय का एवढं सगळं? अगं आपण आपल्या मुलासाठीच तर करतोय ना सगळं. जाऊन दे. पप्पा मला 2000 हवेत. एक्स्ट्रा क्लासची फी भरायची आहे आणि आज देतो उद्या देतो अशी कारण सांगू नका. थांब, आत्ताचे ठेवले त्यातलेच देतो तुला. घ्या. आई काय? मला एक्स्ट्रा स्टडी साठी मित्राच्या घरी जायचंय. जाऊ का मी? जा बाबा जा. पण लवकर ये. हो हो. What's up guys? हाय. आज माझ्याकडून तुम्हाला पिझ्झा पार्टी. ऑनलाईन ऑर्डर केलेस तर लेट्स डान्स. अरे गाणं लाव रे. हो हो थांब जरा. Party all night, party all night, we do party all night. सुन लो सारी दुनिया वालों, जितना भी तुम शोर लगाओ, करेंगे party सारी रात, गाने में दम मत बंद करवा लो. Party all night, party all night, party all night, we do party all night. सुन लो सारी दुनिया वालों, आई डिलिव्हरी बॉय असेल 5-10 मिनिटं लेट घे म्हणजे भुकटात मिळेल. मी आलो फ्रेश होतो. कितनी देर लगा दी तुमने? ये लोग होते ही ऐसे काम चोर कहीं के. सॉरी सर, वो लिफ्ट बंद थी. 7 माले चढ़कर आया हूँ. वैसे भी 5 मिनट बाकी है अभी. प्लीज मेरा पेमेंट कर दीजिए, नहीं तो मेरा पेमेंट कट हो जाएगा. काय झालं रे? बघ त्याच्या पैशाचं काहीतरी.
फिरवतो. माझ्या कुटुंबाच्या सर्व गरजा माझ्या पगारात भागतात. पण माझ्या मनाच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मला कर्ज घ्यावे लागले आणि त्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी मला एक्स्ट्राचे काम करावे लागत आहे. पप्पा माझ्यासाठी हे तुम्हाला काम करावे लागले. हो बाळा, प्लीज माझे पैसे द्या. मला दुसरी ऑर्डर घ्यायला जायचंय. तर मी तिकडे लेट झालो तर माझा मुलगा नसेल तिकडे समजून घ्यायला. अरे टिपते तर बिचारायला एवढा 7 वाजले चढून आलाय. माफ करा पप्पा, मी खूप चुकीचं वागलोय. तुझा जगण्या तू दिला बोल बाबा मला कळलेच नाही तुझ्या मनी वेदना कसा मी राहू बोल कुठे जाऊ मला काही समजेना साधा घालतो लाडका तुझा जगण्या तू दिला माझ्या जीवार्थ खरा बाबा थांबणारे तू बाबा जाऊ नको दूर बाबा माझा सुपर हिरो ना हवेत उडतो ना गुंडांशी लढतो, तरीही माझा सुपर हिरो सर्व सुपर हिरोपेक्षा बेस्ट आहे. माझ्या सुपर हिरो कडे कोणतीही सुपर पॉवर नाही, तरी तो माझ्या सर्व इच्छा पूर्ण करतो. ह्या जगाला माझा सुपर हिरो कोण आहे ते माहित नाही, पण माझ्यासाठी माझा सुपर हिरो हेच माझं जग आहे. जे आपल्याला मिळालं नाही ते आपल्या मुलांना मिळावं अशा वेड्या आशेने पालक झटत असतात, पण मुलांवर त्याचा चांगला वाईट काय परिणाम होतो हेही जाणून घेणे तितकंच गरजेचं असतं. आपल्याला पुढच्या प्रसंगामध्ये दिसून येईल की पालक आजच्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये एवढे बिझी झालेत की मुलांच्या भावनिक व मानसिक गरजांकडे ते पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. मूल नावाचं यंत्रच जणू त्यांना घडवायचं असतं. हॅलो मिस्टर देव. हॅलो, मी निखिलची मराठीची टीचर बोलते. हो मॅम. प्लीज तुम्ही दोघेही आज भेटायला येऊ शकता का? मला निखिल संदर्भात तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. ओके मॅम. ओके. Good afternoon, ma'am. Good afternoon. Please have a seat. Thank you. Thank you, ma'am. Is there any problem? Yes. Sorry. जरा पर्सनल प्रश्न विचारते. मिस्टर देव, मला सांगाल का तुमचं बालपण कसं गेलं? खूप मजेत. माझे आई वडील मला पुरेसा वेळ द्यायचे, आम्हाला फिरायला घेऊन जायचे, आमचा अभ्यास घ्यायचे. माझे आजी आजोबा
माझ्यासोबत खेळ खेळायचे. खूपच मजेत गेलं माझं बालपण. आणि माझंही बालपण खूप मजेत गेलं. व्हेरी गुड. मग आता मी काय सांगते ते जरा काळजीपूर्वक ऐक. आज वर्गामध्ये मी माझे सुखी कुटुंब या विषयावर निबंध लिहून घेतला. तुमचा मुलगा निखिल अभ्यासात खूप हुशार आहे, पण तो जरा स्कूलमध्ये शांत शांत असतो. निखिल आणि शांत. हो, आज जेव्हा मी त्याचा निबंध वाचला तेव्हा मला ते शांत राहण्यामागचे खरं कारण समजले. म्हणून मी तुम्हा दोघांना इथे बोलावून घेतले. हा घ्या तुझा निबंध, तुम्ही स्वतःच वाचून पहा. माझं नाव निखिल आहे. मी इयत्ता 6वीत शिकतो. निखिल, ओ पप्पा. इकडे. निखिल, तुझा टाइम टेबल ठरलेला आहे. त्यानुसार तुला तुझं डेली रुटीन कायम फॉलो करायचंय. पण पप्पा मला आजोबांकडे जायचंय. तुला किती वेळा सांगितलं रे, माझ्या बिझी शेड्यूल मुळे मला शक्य होणार नाही. मग त्यांना इकडे आपल्या घरी आणा ना. ते मला खूप छान छान गोष्टी सांगतात, माझी काळजी घेतात. पण तुम्हाला दोघांना तर माझ्यासाठी कसलाच वेळ नसतो. ट्राय टू अंडरस्टँड निखिल. मला अजिबात वेळ नसतो. घरात जर एक क्षणांचं वाटली तर त्यांच्या पत्त्या पाण्याकडे कोण लक्ष देणार? आणि त्यांच्या सानिध्यात राहून तुझं राहणीमान बिघडतं, तुझी भाषा बिघडते. युअर चाइल्ड ऑफ क्लास 1 ऑफिसर. माइंड इट. ओके, I have to go for seminar. See you later. Bye. मम्मी. काय रे? मला आज काहीतरी चटपटीत खायचंय. बनवतेस का ग? सॉरी बेटा निखिल, पण मला किटी पार्टीला जायचंय. तुझ्यासाठी मी झोमॅटो वरून काहीतरी मागवते. नाहीतर असं करतोस का? थोड्या वेळाने शांताबाई येणारच आहेत, मग त्यांना सांग काहीतरी बनवायला. लव यू. टेक केअर. बाय निखिल. हे असे माझे कुटुंब आहे, पण हे सुखी नाहीये. मला पिझ्झा, चीज केक काही नको. आईने माझ्या आवडीची गुळपोळी करून भरवावी. पप्पांनी माझ्यासोबत क्रिकेट खेळावं. मी जेव्हा शाळेतून घरी येतो ना, तेव्हा मला शाळेतल्या खूप काही गमती जमती सांगायच्या असतात, पण ऐकायला फक्त भिंतीच असतात. मावशी खायला देतात, पण मला भूकच नसते. मला आठवतं एकदा मी आजारी पडलो होतो, तेव्हा पप्पांनी ऑफिसला सुट्टी टाकली होती आणि माझ्यासोबत लुडो, चेस खेळायचे. आई माझ्या आवडीचे पदार्थ बनवून खायला भरवायची, खुशीत घ्यायची. माझे आजी आजोबा ना मला भेटायला आले होते. जर आजारी पडल्यावर माझे मम्मी पप्पा माझा लाड करणार असतील, माझे आजी आजोबा मला भेटणार असतील, तर मी देवाकडे प्रार्थना करेन की देवा मला कायम आजारी पाड. आपला मुलगा एवढ्या मेंटल स्ट्रेस मध्ये गेला आहे हे आपल्याला कसं कळलं नाही?
कसा मी मागू कुणा माझी व्यथाही समजावू कुणा आहे उभा बघताही तुझ्या जाणून घे जरा याचे देशील का कधी जोडीत या तू जाण माझे मला जीवन मागू कसा मी अरे मागू कुणा शोधू कुठे माया तिची तिचा लळा छाया तिची मी भिकारी जीवनिया सोसवेना सांगू पुन्हा मागू कसा मी मागू मुलं आहेत म्हणून आई वडील असणे सार्थ आहे आणि आई वडील आहेत म्हणून मुलांच्या जीवनाला अर्थ आहे. असं आहे आई वडील आणि मुलांचं नातं. आज या नात्याला गरज आहे ती फक्त प्रेमाचे बोल आणि पुरेसा वेळ देण्याची. मी एवढंच सांगेन, शर्यत लागली होती जगातील आनंदाला 2 शब्दात लिहिण्याची. शर्यत लागली होती जगातील आनंदाला 2 शब्दात लिहिण्याची. ते पुस्तकं शोधत बसले, मी आई बाबा लिहून आले. ते पुस्तकं शोधत बसले, मी आई बाबा लिहून आले. धन्यवाद. पालक व मुले यांच्यातील नातेसंबंध या विषयावरती इरा इंटरनॅशनल स्कूल या संस्थेने सादर केलेला हा परफॉर्मन्स प्रत्येक पालकाला विचारात पाडणारा, विचार करायला लावणारा आणि अतिशय सुंदर असा संदेश या स्किटमधनं त्यांनी दिला की जगाच्या या स्पर्धेच्या युगामध्ये रॅट रेस जी सुरू आहे त्या रॅट रेसमध्ये आपण किती पळायचं, आपल्या पाल्याला किती पळवायचं आणि ह्या सगळ्या आशा अपेक्षा पूर्ण करताना आईची, वडिलांची होणारी दमछाक कुठपर्यंत घेऊन जाऊ शकते, नेमका आपला आनंद कशात आहे आणि आपण काय करायला पाहिजे. भौतिक सुखापेक्षा आपलेपणाचा जिव्हाळा हा नात्यामध्ये किती गरजेचा आहे असा हा संदेश देणारा परफॉर्मन्स या ठिकाणी मी इरा इंटरनॅशनल स्कूलच्या सर्व परफॉर्मर्सला अभिनंदन करतो. यानंतर सादर करणारी संस्था आहे जनहित प्रतिष्ठान बारामती माध्यमिक विद्यालय बारामती. विषय आहे पालक व मुले यांच्यातील नातेसंबंध. अनेक वेळेला सूचना करून देखील सभागृहामध्ये उपस्थित सर्व विद्यार्थी ज्यांचे परफॉर्मन्स झालेत त्यांना परत एकदा सूचना आहे, ज्यांचे परफॉर्मन्स व्हायचे बाकी आहेत त्यांचे परफॉर्मन्स आपण शांत चित्ताने पाहावेत. आपला परफॉर्मन्स झाला म्हणजे आपली जबाबदारी संपलेली नाही. एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाचे सदस्य